मातेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञान ज्योती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. बंधुत्वाची येथ सावली, कधी दिसे का ईशरावळी, देवते अंतरात नांदती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. मृदुंगी वेदनेस विस्मृती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे. दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे. भाव भक्तीचे आम्हा साकडे, पथिक हे परंपरा सांगती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे.
या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती, फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली, रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली, काळोखाच्या दारावरती, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. वेलीवरती प्रेम प्रियेचे, वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते, नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी, गाणे गात झुरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर.
ललकारी अशी ते हाक दिली साद मला दे ओ राजा ललकारी अशी ते.
ललकारी अशी घे हो 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 हो. कुंकवाचा माझा धनी बळवागात आलया भरलेल्या मोटवानी मन भरून गेलया.
भरलेल्या मोटवानी मन भरून गेलया. ओढ फुलाला वाऱ्याची तशी खोड इशाऱ्याची माझ्या सजनाला कळू दे. हाक दिली साद मला दे हो. राजा ललकारी अशी घे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शाहू महाराज, जिजाऊ, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि प्रतिमांना अभिवादन करून या ठिकाणी गुरु आरती सोसायटीचे चेअरमन रमेश पुंजाजी वाघमारे हे वयाच्या 60व्या वर्षी प्रेस कामगारमधून 35 वर्ष 4 महिने आणि 27 दिवस सेवा करून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा या ठिकाणी सपत्नीक आमच्या गुरु आरती हाऊस सोसायटीतले सर्व सदस्य व आमच्या भगिनी त्यांचा यथोचित सत्कार करतील. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो. बरोबर तो हारच तसा आहे. सत्कार घेतलेला तुम्ही एवढं एक कारण घेता मला त्याचा सर्वात मोठा आनंद आहे. सत्कारापेक्षा तुमचं चांगल्या कामात विचार असेच आपण जे आहात एकत्र ठेवायचे. तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम, माझ्यावर असलेला विश्वास, मला त्याचा अभिमान आहे. आणि आपले जेवढे आहेत तिथे रहिवासी त्यांचा सुद्धा मला फार अभिमान आहे. असं कायम असू द्या. जय महाराज.
कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या प्रथेप्रमाणे पारंपरिक प्रथेप्रमाणे आपल्या आदर्शांचं या ठिकाणी वंदन करणार आहोत. त्रिशरण आणि पंचशील या ठिकाणी घेण्यात येईल. तत्पूर्वी या कार्यक्रमाला वाघमारे परिवाराच्या विनंतीला मान देऊन या परिसराचे सन्माननीय नगरसेवक शैलेश भाऊ ढगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी वाघमारे परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे करन्सी नोटरीसचे आमचे सर्वांचे आवडते असे प्रिय अधिकारी कंट्रोल मॅनेजर श्री गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी वाघमारे परिवाराच्या वतीने त्यांचे मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. सुस्वागताचं स्वागत. आता आपण बुद्धपूजा घेऊन आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कृपया वाघमारे दाम्पत्याने इथे यायचं आहे. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा, घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. हरा दुःख भ्रांती तुम्ही दिव्य या ठिकाणी आपल्या आदर्शांना मार्गार्पण आणि दीपप्रज्वलन झालेलं आहे. आपण सर्वांनी कृपया हात जोडून बसायचा आहे. त्रिशरण आणि पंचशील आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय आयुष्यमान प्रियदर्शी त्रिभुवन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी वाघमारे परिवारातर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी शांततेने घेऊन आपलं भाषण ग्रहण करण्यात आहे. श्री शरण पंचशील. नमो भगवतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. तथ्यमपि बुद्धं शरणं गच्छामि. तथ्यमपि धम्मं शरणं गच्छामि. तथ्यमपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपातावेरं सिक्खापदं समादियामि. अदिन्नदानावेरं सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमद्यपमादगानावेरं सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारावेरं सिक्खापदं समादियामि. मुक्तावादावेरं सिक्खापदं समादियामि. यानंतर आपण भीमस्मृती घेऊया, ज्याच्यामुळे आज आपण या अत्यंत प्रतिष्ठित असं आयुष्य ज्यांनी आपल्याला दिलं असे आपले भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धीचे
पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धार भगवंत आमचा करा भक्त काजा दवधारक संगरी शास्त्र धरिता करी सोपदा अधिरूली रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जायका उजाळलेल्या आगतीचा मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोली सात सज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास महामानव भीमराजा भीमराजा भीमराजा. तसेच मेहुणे श्री अविनाशजी पवार, मनोहर साळवे यांचेही आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात मामा सुरेश पगारे यांचेही हार्दिक स्वागत. धन्यवाद मॅडम. मजदूर संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष राजेशजी टाकेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वाघमारे परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. मी प्रथमतः आमच्या CNP कलावंत मित्रमंडळाचे शाहीर शिवाजी निकम साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो. ते एक आपल्यासमोर एक तडकतं भडकतं असं गीत सादर करणार आहेत. शिवाजी निकम साहेब, शाहीर शिवाजी निकम. तर किरण कुलके यांनी तयार राहायचं आहे. CNP कामगार कलावंत मित्रमंडळाचे जुने जाणते कलावंत आमचे किरणजी कुलके यांनी ताबडतोब तयार राहायचं आहे पुढच्या गाण्यासाठी. जय भीम जय भीम जय भीम. बाबासाहेबांचं गीत आहे. कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोध दिसतो कणोटावर, शोध दिसतो कणोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, कायन पोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, कायन पोटावर. खरा देश प्रेमी ठरला भीम घटनाकार, विद्यालाही पूर्ण उरला असा विद्याधर. देशाचा वरेल त्या गांधीला तारल, पेनाच्या त्या टोकावर, पेनाच्या त्या टोकावर, किती शोभला असता भीम नोटावर, कायन पोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, कायन पोटावर. राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते, यात एक महान माझे भीमराव नेते. ना कधीच हरले मागे ना सरले, ना कधीच हरले मागे ना सरले. केला इशारा त्या बोटावर, केला इशारा त्या बोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, कायन पोटावर. सत्य हीच सर्वांचे भीमानेच पाहिले, म्हणून यात स्वातंत्र्य टिकून राहिले. विठ्ठल अंबानी ऋणी भीमाचे, विठ्ठल अंबानी ऋणी भीमाचे. थोर उपकार टाटावर, थोर उपकार टाटावर, किती शोभला असता भीम नोटावर, कायन पोटावर. कोटी कोटी जातींचा भीमवाली ठरला, बहुजनाच्या हितासाठी देश
देशी फिरविला अमोल कीर्ती गाते भूवरती अमोल कीर्ती गाते भूवरती सर्वांच्या त्या ओठावर सर्वांच्या त्या ओठावर किती शोभला असता भीम नोटावर काय पोटावर किती शोभला असता भीम नोटावर काय पोटावर. वाघमारेचे मेहुणे पोपटराव जाधव तसेच व्यान्यू तुपलोटे प्रभाकर कर्डक साहेब यांचेही वाघमारे कुटुंबियांच्यातर्फे हार्दिक स्वागत करते. जनरल सेक्रेटरी श्रीयुत प्रकाशजी पगारे साहेब यांचेही हार्दिक स्वागत आहे. आज या ठिकाणी आमचे कलावंत मित्र मार्गदर्शक आणि या परिसरातले सुपरिचित असे रमाकांतजी वाघमारे आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घाच्या सेवेतून करन्सी नोट प्रेसमधून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ते औचित्य या ठिकाणी असून आज जो प्रमुख कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम आता आपण सुरुवात करणार आहोत. मी इथे आपल्या समोर उपस्थित असलेले आपले सर्व सन्माननीय पाहुणे त्यामध्ये या परिसराचे नगरसेवक आहेत शैलजी ढगे, त्याचप्रमाणे करन्सी नोट प्रेसचे कंट्रोल मॅनेजर आहेत गायकवाड साहेब, आमच्या ISP-CNP मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीशजी गोडसे, त्याचप्रमाणे SC/ST असोसिएशनचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी प्रकाशजी पगारे या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे आमचे CNPचे EPF ट्रस्टी सुनील भाऊ आयले या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेश भाऊ काटेकर, असे सर्व उपस्थित पाहुण्यांना मी विनंती करतो कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आपल्या या लाडक्या कामगार कलावंताचं या ठिकाणी येऊन सर्वांनी मिळून स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. मी सर्वांना मनपूर्वक विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. माननीय सुंदरपाड्याचे नगरसेवक कन्हैयाजी साळवे यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली, त्यांचं वाघमारे कुटुंबियांतर्फे हार्दिक स्वागत. आता या आपण गर्वाचं नाव जे घेतलं यांनी कृपया स्टेजवर यावे आणि श्री गणेश वाघमारे यांचा यथाचित सत्कार करावा.
यानंतर आपल्या या सर्व लाडक्या पाहुण्यांसाठी एक स्वागत गीत या ठिकाणी सादर करतो आहे. कृपया शांततेत सहकार्य करा. हा प्रणाम तुम्हा दोन्ही करानी आहे. हा प्रणाम तुम्हा दोन्ही करानी आहे. हे स्वागत तुमचे मधुर स्वरानी आहे. हा प्रणाम तुम्हा दोन्ही करानी आहे. हे स्वागत तुमचे मधुर स्वरानी आहे. हो कीर्तिवंत या सत्काराच्या मोठी. हो कीर्तिवंत या सत्काराच्या मोठी. नांदे गयांची गाही दिशातून कीर्ती. नांदे गयांची गाही दिशातून कीर्ती. हा मंगलक्षण अवनीत अवकारून पाहे. हा मंगलक्षण अवनीत अवकारून पाहे. हे स्वागत तुमचे मधुर स्वरानी आहे. हा प्रणाम ही गौरवशाली परंपरा या इथल्या गुणी जनाची. ही गौरवशाली परंपरा या इथल्या गुणी जनाची. ते उद्या बंधुजन अखंड ज्योतही सम्यक संस्काराची. ते उद्या बंधुजन अखंड ज्योतही सम्यक संस्काराची. ही एक भावना आज मनाशी आहे. ही एक भावना आज मनाशी आहे. हे स्वागत तुमचे मधुर स्वरानी आहे. हा प्रणाम तुम्हा दोन्ही करानी आहे. हे स्वागत तुमचे मधुर स्वरानी आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. 10 जुलै 1955 वेळ पहाटे 5. चंद्र रजनीला सोडत नव्हता आणि सूर्य प्रभातेला गिरण्याची ओढ लागली. अशा वेळी एकाच गणप सौंदर्याला एका सौंदर्यवतीने जन्म दिला. त्या रात्रीच्या देखण्या तरुणाचा पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्या नशिबान मातापित्यांचे नाव जणू काही ईश्वरानेच एकत्र केले होते. विमल पूजक सौ विमलबाई तुळजाची वाघमारे व श्री तुळजाजी परशुराम वाघमारे वाडगावकर. त्या दाम्पत्याला एका पुत्ररत्नाचा जो लाभ झाला होता तोच हा रमाकांत आज आपल्या सर्वांच्या समोर इथे बसलेला आहे. चंद्राच्या पौर्णिमेच्या कलेप्रमाणे ह्या नूतन बालकाच्या कला दिवसेदिवस वाढू लागल्या होत्या. बाळाची आजी ताईबाई, आजोबा गोविंदराव गायकवाड, माता पिता हे सर्वच याची शुश्रूषा करत होते. बाळ जेमतेम 5 वर्षांचे झाले आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या वडिलांनीही त्यांना एक मोठा गुरु म्हणून सर्वात प्रथम आशीर्वाद दिला. भाऊंचे सर्वात मोठे गुरु त्यांचे वडील म्हणजे काका. काळ 55 वर्षापूर्वीचा होता. गुरुपौर्णिमेचा दिवस. या पित्याच्या चरणाला वंदन करून या सत्कार मूर्तीने आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू सुरू केला होता. भाऊ ही उपाधी आज इथे अशा कारणास्तव द्यावीशी वाटते कारण की
विदर्भातील नाजुकाबाई परशुराम वाघमारे ह्या ब्रिटिश काळी भाऊंच्या आजी यांनी रमाकांताला सुरुवातीला सत्पुतलेचे भाऊ म्हणून राजेशाहीत राजकुमार वयाच्या 7व्या वर्षी ऋषीमुनींच्या आश्रमात प्रशिक्षणासाठी राजलोक सोडून जातात. त्यांना पुढे राज्य सांभाळण्याची क्षमता यावी हाच एक हेतू असतो आईवडिलांचा. हाच हेतू भाऊच्या आईवडिलांचा म्हणजेच काका काकूंचा विमलबाई कुंजाजी वाघमारे व श्रीयुत कुंजाजी परशुराम वाघमारे यांचा होता. मायाजालापासून मोहमायापासून सर्व गोष्टींपासून त्यांनी मुलाला वेगळे केले. दिनांक 10 जून 1963 साली विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील महामणा मालवीय हायस्कूल येथे दाखल केले. त्यावेळी महात्मा गांधीजींचे जवळचे निकटवर्गीय गुरु होते डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. त्यांनी भाऊंचे पूर्ण दायित्व स्वीकारले. शालेय जीवनात असतानाही भाऊच्या कलागुणांना काही थोडक्या प्रमाणात वाव मिळालेला होता. सुरुवातीला सुपीक वातावरण मिळाल्यामुळे शिक्षण घेत असताना नापास नगरची दिंडी, विठ्ठल तो आला आला, चहा निषेधू जयतू हे संस्कृत नाट्य, एकीचे बळ या बालनाट्यांमधून भाऊने स्वतःच्या कारकिर्दीला सुरुवात केली. नुसतं नाट्यमय जीवनच नाही तर शालेय खेळांनाही भाऊने तितक्याच मोलाचं सहकार्य. कबड्डी, फुटबॉल, मल्लखांब अशा सर्व क्षेत्रांमध्ये भाऊने वाखाणण्याजोगी स्वतःचं कारकीर्द निर्माण केली. 12 एप्रिल 1973 शैक्षणिक शिक्षण आयुष्य पूर्ण करून भाऊ नाशकात पूर्णाला डॉक्टर पटवर्धनांनी भाऊंना त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच काकांच्या कुंजाजी परशुराम वाघमारे यांच्याकडे सुपूर्द केले. एक चांगला मुलगा, चांगला विद्यार्थी आणि चांगला कलावंत असं एक नाही तर अनेक पैलू स्वतःमध्ये घेऊन हा हिरा पुन्हा एकदा आई वडिलांच्या घरी परतला. मग काय, रमाकांताचे नाव त्यावेळी तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेले होते. हिरोगिरी काय विचारू नका, छेडखानी काय विचारू नका, चालत्या बोलत्या माणसांच्या नकला काय विचारू नका, सगळंच काय. पिक्चर मध्ये अगदी भगवान दादाची अलबेलाच्या गाण्यावरचा ठेका जर म्हटला तर सगळ्यात पहिला आठवायचा तो रमाकांत. रमाकांताने उठावं आणि बोली सुरेचे तिरके खोटे म्हटलं की सगळ्यांनीच वळून रमाकांताकडे पाहावं. इतका हुबेहूब अगदी भगवान दादाच्या कलाकाराने एका कलाकाराने बघता बघता भाऊ जुगनू म्हणून समाजात भाव खाऊ लागला. जुगनू तरुण वयातला हिरो, ऋषी कपूरची झेरॉक्स कॉपी. नाशिक रोडच्या लग्नांची काही कमी नव्हती त्यांच्याकडे वळून बघण्याची. मात्र भाऊ कुणाच्याही पकडमध्ये आला नाही ना, कारण महत्वाचा लगाम जो होता तो भाऊंचा कुणाच्या हातात होता. कडक शिस्तीचे काका कुंजाजी परशुराम वाघमारे, त्यांनाही भाऊंचं हे नटखट वागणं कुठेतरी आवडायचं. मात्र मुख्य जबाबदारीची जाणीव करून देताना वडील म्हणून ते कुठेही कमी नाही पडले. बाबा रे, हे सर्व आपल्याला जन्माची भाकरी नाही देते. जगण्यासाठी घर दार, ऐश्वर्य, पैसा, पाणी, लग्न, संसार, मुलं बाळ, आई वडील, भावंड ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे 1979 साली काकांनी भाऊला सर्वात पहिल्यांदा करन्सी नोट प्रेस येथे आयुष्याची रोजीरोटी आणि आयुष्याची भाकरी मिळवली. माळी खात्यामध्ये भाऊने स्वतःच्या नोकरीची सुरुवात केली. स्वतःशी, नोकरीशी आणि आई वडिलांशी, सरकारशी आणि सरकारी नियमांशी अगदी प्रामाणिकपणाने आणि आनंदाने कष्ट करणारा हा भाऊ. कुठल्याही कष्टाची लाज न वाटणारा, कोणत्याही गोष्टीला न जुमानणार. विचार करा, 35 वर्षापूर्वी भाऊने 5 आकडी म्हणजे 10,000 पगार घेतला, तोही अंग मेहनत आणि कष्ट करू ना. या पगारात मात्र
भाऊने मजा केली ती लाडक्या पिंट्या जायची, थोडक्यात माझी. लाडके भाचे, बहीण पद्माताई, धाकटा भाऊ, या सगळ्यांची मजा त्या पगारावर होती. सुरुवातीचा पहिला पगार म्हणजे अगदी घरात आलेली आनंदाची दिवाळी. स्वतः मात्र गॉगल, बेल बॉटम, मोठे शूज, कलरचे शर्ट, केसांची हिप्पी, रेडिओवरचं गाणं, अशी हौस स्वतःची भाऊने अगदी मजेत केली. त्या गोष्टीला त्यांनी अजिबात कुणाला जुमानलं नाही, अगदी आईबाबांना सुद्धा. इथेच न थांबले भाऊंनी दलित बँधू चळवळीचंही महान कार्य केलं. याच काळात उगत होता तो भाऊ मधला एक कलाकार. 1973 साली नवरत्न लोकनाट्य कला मंडळाने स्थापन केलेली न्हाव्याची मजा पाटलाला सजा, यमाची रजा, बाईनं मारली पोपळ खरी आणि इच्छा माझी पुरी करा, वरून सोजवळ आतून वळवळ, अशी अनेक वगनाट्य पुष्कराज थिएटर्स तर्फे पंख नसलेले पक्षी, स्वप्नगर्भाचा मृत्यू, खुन्नस, प्रश्न उत्तर, ह्या एकांकिका, ह्यामध्ये भाऊने मुलाचं सहभाग दिला. व्यावसायिक नाटकं म्हटले तर 2 अंकी नाटकं, वाटा पळवाटा, साक्षात्कार, काळवेट लाल बत्ती, सत्तांग, कोण म्हणतं टक्का दिला, अशा नाटकांमधून कामं करता करता मालकीन दार उघड सारख्या नाटकांमधली विनोदी भूमिका जर म्हणाल तर अगदी बापूंनी म्हणजे आत्माराम भेंडेंनी माझ्या समोर त्यांच्या पाठीवर सांगितलं की मालकीन मधनं जो म्हणे आहे ना तो आजपर्यंत कुठेही पाहिला नव्हता, इतका विनोदी मिळाला. डार्लिंग मध्ये राजा गोसावींसोबत, उकिरडा, सावली सूर्यप्रकाशाची, अशी अनेक व्यावसायिक नाटकं भाऊंनी केली. सोबत राज्य स्पर्धा व कामगार कल्याण स्पर्धामध्येही भाऊंचा मोलाचा सहभाग होता. बालनाट्य शिबिर तसेच तमाशा नाट्य शिबिर भरवण्यात भाऊंनी नेहमीच मोलाचं योगदान दिलं. हे सगळं करत असताना आंबेडकरी चळवळीत भाऊ मागे पुढे राहिले नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हटली आणि 14 एप्रिलचा चलचित्राचा रथ म्हटला की त्यातला भगवान गौतम बुद्धाचा पोशाख सगळ्यात सुंदर असायचा तो अगदी भाऊंचा. रमाकांत म्हटला की सगळ्यात पहिली ओळख असायची ती भगवान गौतम बुद्ध म्हणून, कारण मी माझ्या मामांना बालपणापासून ओळखते ती भगवान बुद्धांच्याच वेशात. अगदी 6-6 तास 8-8 तास बुद्धांच्या पोजमध्ये बसायचं आणि खरा बुद्ध असावा अशा पद्धतीने संभ्रमात पाडायचं. आजही तोच भाऊ बुद्ध म्हणून नाशिकमध्ये खरंच सर्वांच्या मनात घर करून आहे. याच भाऊच्या आयुष्यात 1981 साली 22 फेब्रुवारी या दिवशी एका अतिशय सुंदर अशा अप्सरेने पदार्पण केलं. ही नाजूकशी सुंदरशी अप्सरा त्यांची पत्नी म्हणून, भार्या म्हणून आयुष्यभर त्यांच्या सोबतीला आजही तुम्ही पाहत आहात. आजही तिचं सौंदर्य तितकंच खुललेलं आहे. अनंतजी, श्रीयुत अनंतजी दगडूजी पगारे, सौ नानूबाई आनंद पगारे चांदोरीकर यांची ही कन्या. या कन्येने आपल्या पतीला सुखदुःखापासून म्हणजे एका छोट्याशा घरापासून, एक माडीचं घर म्हटलं जातं त्या घरापासून तर आज अगदी बंगल्यापर्यंत खूप सुंदरशी प्रवासाची साथ दिलेली आहे. ही कन्या आमच्या काका काकूंच्या सहवासात वाढली. 50 वर्षापूर्वीची ह्यांचे कुटुंब म्हणजे पगारे फॅमिली म्हटली की अगदी सुशिक्षित व श्रीमंत घराणा. त्या घराण्यातली ह्या सुंदर स्त्रीने, या सुंदर मामीने अगदी लहानपणापासून म्हटलं, आपण प्रत्येकाने जर विचार केला ना तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक गाणं असतं. झुकझुक माझी अगीड गाडीने धुरांच्या रेखा आहेत गाडी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. थोडक्यात ते मामाचं गाव म्हटलं की मला माझ्या मामाचं गाव म्हणजे स्वप्नातलं ते गाव अगदी अगदी बघितल्यासारखं वाटायचं. खरंच ती चौमोळी माडीचं घर, खरंच ती देखणी मामी, खरंच तिच्या हातचं ते सुग्रास स्वयंपाक, या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात नक्कीच आल्या, अगदी म्हणजे मनाला लावून गेल्या. असा हा रमाकांताचा प्रवास फक्त नाट्यसृष्टीसाठी थांबला नाही. चित्रपटसृष्टीमध्ये नाश,
बबनरावजी माननीय श्री बबनरावजी घोलप निर्मित निलांबरी, शेगावीचा राणा गजानन, डॉक्टर जब्बार पटेल निर्मित हॉलिवूड मूव्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच मराठी सह्याद्री वाहिनीवरची सिरियल राजा शिव छत्रपती येथपर्यंतच थांबला नाही तर 2014 मधील अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई शाखेचं गुणवंत कामगार पुरस्कार या पुरस्काराने भाऊंना सन्मानित केलं गेलं. असा हा भाऊंचा आजवरचा कलासृष्टीतला मान्यवरांसोबत असलेला प्रवास अगदी खूप सुंदर चालू आहे आणि तो याही नंतर म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही ते ह्या प्रवासात इतकं सुंदरचं योगदान दाखवतील हीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते. धन्यवाद.